नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. पत्रकार परिषद नेमकं कुठल्या कारणातून घेत आहे? आजची पत्रकार परिषद ही मी अपक्ष पदाचा उमेदवार म्हणून उभा होतो. मध्यंतरच्या काळामध्ये की इलेक्शन पुढे ढकलण्यात गेलं. या मध्यंतरच्या काळामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर शिंदे साहेब यांच्या आदेशावरून, त्याचप्रमाणे सचिव राम रेपाळे साहेब, त्याचप्रमाणे गालपगारे साहेब यांच्या सांगण्यावरून मी आज माझ्या अध्यक्षपदाचा अर्ज माघार घेतलेला आहे. आता तुम्ही इलेक्शन मध्ये कोणाचं काम करणार आहात? आता मी गेल्या 5-6 महिन्यापासून शिवसेनेतच प्रवेश केला होता आणि इथून पुढे ही शिवसेनेचेच काम करणार आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार आमचे बाबासाहेब मुसमाडे आहेत. त्याचप्रमाणे 21 सदस्य या ठिकाणी उभे केलेले आहे. त्यांचं सर्वांचं काम मी करणार आहे. तुमच्याकडे दबाव बिबाव नाही ना साहेब? माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि दबाव माझ्यावर कोणी टाकूही शकत नाही आणि मी निस्वार्थ पाठिंबा दिलेला आहे. उद्या लोक काही चर्चा करतील त्याला काहीच अर्थ राहणार नाही. गणेश दादांनी आज फॉर्म मागे घेतलेला आहे. गणेश दादा हे यापूर्वी उमेदवार होते आणि गणेश दादा 6 महिन्यापूर्वी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि गणेश दादा हे इच्छुक होते अध्यक्षपदासाठी. परंतु पक्षश्रेष्ठींनी, इच्छुक मीही होतो आणि अजूनही काही 3-4 नाव इच्छुक होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी जो बाबासाहेब मुसमाडे या नावाचा विचार केला किंवा नाव घोषित केलं, जसं मी यापूर्वी त्या नावाला पाठिंबा दिलाय, आज गणेश दादांनी दिलाय आणि नक्कीच गणेश दादा आज आमच्या सोबत शिवसेनेमध्ये आता सक्रिय होणार आहेत. आम्ही सोबतच होतो रोज, असं आम्ही आमच्या भेटीगाठी हे सगळं सुरू होतं, परंतु आता गणेश दादा स्टेजवर दिसणार आहेत आणि नक्कीच जो शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार आहे, नगर परिषदेवर सत्ता येणार आहे, त्याच्यात सिंहाचा वाटा हा गणेश दादांचा असणार आहे. आणि गणेश दादांबरोबर त्यांचा जो अनुभव आहे राजकारणात यापूर्वीचा, त्याचा आम्हाला आता उपयोग होणार आहे. आणि गणेश दादांना उशीर काय झाला हा जो प्रश्न विचारला जातोय हा निर्णय घेण्यासाठी, जो गणेश दादांचे जे कार्यकर्ते होते किंवा जे त्या कार्यकर्ते तयार नव्हते गणेश दादांना थांबण्यासाठी, गणेश दादांचा विचार होत होता की आपण शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण काम केलं पाहिजे, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे दादा थोडस विलंब झाला. परंतु आता कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊनच आम्ही आता गणेश दादा सोबत काम करणार आहोत. तुमचे किती उमेदवार आहे आता शिवसेनेचे? आमच्या शिवसेनेचे 20 उमेदवार आणि 1 नगराध्यक्षाचे उमेदवार, असे 21 उमेदवार आहेत रिंगणामध्ये. आजच्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या पक्षाला कसं मताधिक्य मिळेल? कसं निवडणूक पुढे गेली, याच्या आधी जे खूप कमी कालावधी आम्हाला काम करण्यासाठी मिळाला, परंतु याच्यात खूप चांगलं वातावरण तयार झालेलं होतं आणि या वातावरणाला नक्कीच असं वाटत होतं की शिवसेनेची सत्ता येईल. परंतु निवडणूक पुढे गेल्यानंतर अजून आम्ही जिथं जिथं काही कमी पडलो होतो तिथं आम्हाला काम करण्याची आता संधी मिळतीये आणि याच्यापेक्षाही मोठा प्रतिसाद पुढे गेल्यामुळे बऱ्याच जणांची शंका होती की हे वातावरण पुढे होईल का, परंतु याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद वेळ आम्हाला मिळाल्यामुळे तर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष सत्ता देवाली प्रवरामध्ये सत्तांतर होणार आहे. आमच्या मनात शंका नव्हती. गणेश साहेबांचं सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रस्थ आहे हे मी जाणून होतो. काही गोष्टी मला गुप्त ठेवायच्या होत्या, काही समोरच्याला आम्हाला काही गोष्टी कळून द्यायच्या नव्हत्या, म्हणून भांड साहेब आमच्यापासून वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न फक्त वरकरणी होता. अंतर्गत आमचे सर्व संबंध होते. त्याप्रमाणे आजही हे आपल्या मीडिया समोर सगळं दिसतंय आणि ते आम्ही त्याप्रमाणे आज मार्गी लावलेलं आहे. थँक्यू. म्हणजे गणेश भांडे यांचा अपक्ष अर्ज ठेवणं ही एक राजकीय खेळी होती असं समजा. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.